तर मंडळी, उद्या 15 फेब्रुवारी म्हणजेच जागतिक बाल कर्करोग दिन. त्यानिमित्ताने आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांनी आपले डीन डॉक्टर राज गजभिये सर यांच्या निर्देशानुसार रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. मानवतेला एक समान चला करूया रक्तदान. 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 नमस्कार नागपूर. क्या बोलती पब्लिक. मी आहे तुमचा आणि तुमचा आरजे संकेत. तर आजचा दिवस आहे खूप स्पेशल. विचारा बरं का? कारण आज आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. तो इसी बात पे अर्ज किया है. जाम पे जाम पीने से क्या फायदा. जाम पे जाम पीने से क्या फायदा. सुबह तक तो सारी उतर जाएगी पर हमने तो उनकी आंखों से पी है. कमबख्त सारी उम्र नशे में बीत जाएगी. आज आपण सगळे जमलेलो आहोत प्रेमाने गुलाबी झालेल्या या फुटाळा लेकवरती. आज मला इथे खूप गर्दी दिसत आहे. चला तर मग बघूया ही गर्दी आहे कसली. डॉक्टर मला सांगा ही गर्दी कसली आहे. अरे आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की त्यांनी रक्तदान करा. तर जसं की डॉक्टर बोलले की आज इथे रक्तदान शिबिर होणार आहे. चला तर मग बघूया या रक्तदान शिबिराला कसला प्रतिसाद मिळतोय. चिंगारी निकलती और कृष्णा भाई को मारे तो पूरी गैंग निकलती. अरे मित्रा मला सांग तुझा व्हॅलेंटाईनचा काय प्लॅन आहे मग. सुन माम, मैं तेरे को एक बात बताना चाहता. ना अमेरिका ना गोवा, ओनली नागपूर अरे बापरे. मला सांग रक्तदान करणार आहेस का तू. अरे मी माझ्या चांदली चंद्रात ताळे तोडू शकतो. नाही रक्तदान काय चीज आहे बे. अरे वा खूप मस्त. अरे पण तू तर रक्तदान नाही करू शकत रे. क्यों? काय को नहीं कर सकता मैं रक्तदान. एक तर तू तुझी हालत बघ. वरून तू फुफू करून सिगरेट ओढतोय. चल जाने दे. लेकिन एल्विस भाई मुन्ना बड़ा प्यारा अम्मी का दुलारा. मुन्ना बड़ा प्यारा अम्मी का दुलारा. अरे मित्रा मला सांग तू करणार आहेस का रक्तदान. नाही, मी नाही करणार रक्तदान. का बरं का नाही करणार आहे रक्तदान. रक्तदानाला सुईची गरज लागते आणि मला सुईची भीती वाटते. तुला आणि सुईची भीती. हे तर असं झालंय हत्तीला मुंगीची भीती. अरे मित्रा सुईने जास्त त्रास होत नाही रे. अच्छा असं का. करेल मग मी रक्तदान. पण मला सांग तुझं वय किती आहे? मी 17 वर्षांचा. अरे मग तर तू रक्तदान नाही करू शकत रे. का नाही करू शकत मी रक्तदान. कारण रक्तदान तर फक्त 18 ते 60 वयोगटवाले लोकच करू शकतात. अच्छा पुढच्या वर्षी नक्की करेल मग मी रक्तदान. ठीक आहे जातो मी. सुपारी फुटली नवरी नटली गाडवाई सुपारी फुटली. अरे ताई मला सांगा तुमचा काय विचार आहे रक्तदानाबद्दल. अरे कोण आपला वेळ इथे वाया घालवेल. आम्हाला लग्नाला जायचं आहे. अरे ताई तसं नाही. तिथे जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील. तिथे आधी तुमच्या नावाची नोंदणी केल्या जाईल. अच्छा आधीच महिलांचे हिमोग्लोबिन कमी त्यात मी कशाला देऊ रक्त. हो बरोबर आहे. चल गा. अरे थांबा एवढी काही घाई आहे तुम्हाला. तिथे आधी तुमच्या रक्ताची चाचणी केल्या जाईल. मगच तुम्हाला कळेल की तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात की नाही. अच्छा आम्हाला काही त्रास तर होणार नाही ना. नाही ताई तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मग आता करणार की नाही रक्तदान. हो आम्ही नक्की करू. अरे वा खूप छान. अरे वा खूप खुशी साधा तुम्ही. काय बघ व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट दिलाय का गर्लफ्रेंडला. अरे गिफ्ट नाही पण
आम्ही आताच रक्तदान करून आलो आहोत व प्रत्येक वर्षी असेच रक्तदान करतो, जेणेकरून ज्यालाही रक्ताची गरज पडेल त्यांना सोय होईल. तर ताई, तुमचं काय म्हणणं आहे यावर? प्रेमासाठी जर तारे तोडायची आवश्यकता नसते, त्याऐवजी रक्तदान का करू नये? बघितलं तर मित्रांनो, किती छान बोलले हे दोघं. तर या संदेशासोबत मी आरजे संकेत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. भेटूया पुढच्या पर्वात. तर मित्रांनो, जर आपणही अशाच प्रकारचा विचार ठेवला तर नक्कीच आपल्या भारत देशामध्ये कधीही रक्ताची कमी जाणवणार नाही. त्यामुळे कधीही कोणाचा मृत्यू होणार नाही. तर नक्कीच रक्तदान शिबिरात सहभाग घ्या आणि रक्तदान करा. रक्तदान करा, रक्तदान करा. मानवतेला एकच आव्हान, चला करूया रक्तदान. 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 डॉक्टर बघा ना डॉक्टर, 4 शब्द काय बोंबलो ना, कोणत्याची नस कापून घेतली डॉक्टर. ताई, दादा, तुम्ही आधी रडणं बंद करा. मी बघतो तुमच्या मुलाला काय झालंय. तुमच्या मुलाचे खूप रक्त गेलेले आहे. याला लवकरात लवकर रक्त चढवण्याची गरज आहे. मी याचा प्राथमिक उपचार करतो, तोपर्यंत तुम्ही याच्या रक्तगटाच्या रक्ताची सोय करा. अरे डॉक्टर, सर, सर, या रक्तगटाचं रक्त उपलब्ध आहे का? थांबा, पहा तुम्ही. माफ करा मॅडम, या रक्तगटाचे रक्त रक्तपेढीमध्ये उपलब्ध नाही आहे. डॉक्टर, माझ्या मुलाचं रक्तगटाचं रक्त रक्तपेढीत उपलब्ध नाही. एक काम करा, तुम्ही माझं रक्त घ्या. थांबा, बघतो मी. माफ करा मॅडम, तुमचे रक्त नाही घेता येणार. का डॉक्टर? कारण रक्त देण्यासाठी दात्याचे आरोग्य हे सुदृढ पाहिजे आणि तुमची शरीरयष्टी हे खूप कमजोर आहे. अहो, हे काय आहे हो? आपण इथे दोघे असूनही आपल्या मुलाचे जीव वाचू शकत नाही. तू काळजी नको करू ग, मी आत्ताच आपल्या आदित्यला फोन केलेला, तो येतच असेल बघ आता. हो बघ, तो आला. आणि माझ्या भावाचा जीव वाचवा डॉक्टर. अरे, आवाज कसला? तू दारू पिली आहेस का? थोडीशीच बरी डॉक्टर. तुझे रक्त तुझ्या भावासाठी रक्त नाही तर विष ठरेल. विष? ठीक आहे. माझ्या मित्राचा एवढा जरा कोणी मारतं का? डॉक्टर, याला जाऊ द्या. डॉक्टर, मी माझं रक्त घ्या. तू तर सुदृढ दिसत आहेस, आपण तुझे रक्त घेऊया. डॉक्टर, अरे तू तर टॅटू काढलेला आहेस, तुझे रक्त देखील नाही घेता येणार. डॉक्टर, टॅटू आणि रक्तदानाचा काय संबंध? बोलण्याच्या सुईमुळे संसर्गजन्य रोग पसरतात, म्हणून तुझे रक्त नाही घेता येणार. अरे, अबे थांब थांब, पुढे चला थांब. काय झालं? अरे, आपण रक्त देऊ शकत नाही. जाऊ दे पाटील. काय भाईजाने, तुला आजही दारू प्यायची होती का? आणि तुलाही समजत नाही. चल निघ. चला निघा इथून. डॉक्टर, 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 तुम्ही माझा रक्त घ्या डॉक्टर. आता आपण कोण? डॉक्टर, मी तुमचं सर्व बोलणं ऐकलेलं आहे. मी याला रक्त नक्कीच देऊ शकते, कारण ना मी कोणत्या प्रकारची पुडी खाते, ना कोणत्या प्रकारची तंबाखू खाते, ना मला कोणत्याही प्रकारचा आजार आहे. याचा रक्तगट आणि माझा रक्तगट सारखा आहे डॉक्टर, म्हणून तुम्ही माझा रक्त घ्या. ठीक आहे, आपण तुमचेच रक्त घेऊया. धन्यवाद बाई, आज तुम्ही देवासारखे धावून आल्यामुळे माझा मुलाचा जीव वाचू शकला. हे तर एक माणूस म्हणून माझं कर्तव्यच आहे. हो, खरंच. आज जर ह्या व्यक्ती नसत्या तर ही परिस्थिती या मुलाच्या जीवावर बेतली असती. आज या चांगल्या व्यक्तीमुळे या मुलाचा जीव वाचू शकला, पण हे नेहमी होणं तर शक्य नाहीये ना. तर मंडळी, दरवर्षी आपल्याला 4 कोटी ब्लड युनिटची गरज असते. किती ब्लड युनिटची? 4 कोटी. पण खेळ मात्र या बाबतीत की आपण फक्त 40 लाख ब्लड युनिट जमा करू शकतो. असे कित्येक रुग्ण आहेत जे की थॅलेसेमिया, सिकल सेल एनिमिया आणि ब्लड कॅन्सरने पीडित आहेत. आपण रक्तदान करून त्यांची मदत करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, चला जोडूया रक्ताचे नाते. आहे संजीवना प्राणदाते. फेडून टाका मानवतेचे पान. आवर्जून करा रक्तदान, आवर्जून करा रक्तदान. मानव
मानवतेला एकच आव्हान चला करूया रक्तदान 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 सर, माझ्या भावाला थॅलेसेमिया आहे सर. त्याला लवकरात लवकर रक्ताची गरज आहे. अच्छा, रक्तगट काय आहे त्यांचे? O negative. हा थांबा, मी पाहतो. अरे नशीब तुमचं, आज आमच्याकडे ओ निगेटिव्हचं फक्त एकच युनिट ब्लड आहे. सर, तिकडे माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय सर. त्यांना O negative रक्ताची गरज आहे. अरे त्यांना पण ओ निगेटिव्ह ब्लड, पण आमच्याकडे तर एकच युनिट ब्लड आहे. पण तुम्ही बघितले ना, अगोदर मी आली आहे. तुम्ही अगोदर मला रक्त द्या. सर, माझ्या आईला ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे सर. अरे एकाच दिवशी इतक्या जणांना आणि एकच रक्तगट मी कसा आणि कोणाला देणार? अरे पण मी किती वेळेपासून थांबली आहे. तुम्ही अगोदर मला रक्त द्या आणि मोकळं करा. माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. त्यांना लगेच रक्त मिळालं नाही तर त्यांना होऊ शकतो. अहो ताई, माझ्या आईचा जीव पण महत्वाचाच आहे ना. थांबा, तर सगळ्यांचाच मौल्यवान आहे. मी पाहतो मी काय करू शकतो. तर मित्रांनो, पाहिलं हे दृश्य तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरच आहे. असे दृश्य भारताच्या कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या भारत देशाची लोकसंख्या 150 कोटीच्याही वर आहे, तरी सुद्धा आपण 1.5 कोटी लोकांना सुद्धा रक्त पुरवू शकत नाही. तर काय फायदा या 150 कोटी लोकसंख्येचा जर फक्त 40 लाख युनिट रक्त गोळा होत असेल? बरोबर आहे, कारण आपण जेव्हा रक्तदान शिबिर पाहतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा आपला हलगर्जीपणा नव्हे का? 1 युनिट रक्त 3 ते 4 व्यक्तींचा जीव वाचवते. किती व्यक्तींचा? 3 ते 4 व्यक्ती जर आपण आताच रक्तदानाचा दृढ निश्चय केला नाही तर हा प्रसंग आपल्यावर सुद्धा येऊ शकतो. म्हणून रक्तदान करा. रक्तदान करा रक्तदान करा बघितलं का मंडळी, कधी कधी परिस्थिती अशी उद्भवते, एक युनिट रक्त माणसाला दारी पळवते. रुग्णाचा परिवार रुग्णालयातील सारा दरबार अतोनात प्रयत्न करतात, तेव्हा कुठे 1 युनिट रक्त मिळवतात. काय करावे, कोठे जावे, काहीच समजत नाही. तेव्हा योग्य वेळी योग्य गटाचे रक्तच मिळत नाही. विचार करून तर पहा, किती भयानक परिस्थिती असेल जेव्हा माणसं सगळीकडे असतात पण योग्य रक्तगटाचा जागाच मिळत नाही. तुमचे आजचे पुण्य तुमचे रक्तदान नक्कीच वाचवेल एक मौल्यवान प्राण. म्हणून म्हणतो देऊन आमच्या आव्हानास मान, आवर्जून करा रक्तदान आवर्जून करा रक्तदान एक हात हातासाठी 1 युनिट जीवासाठी. धन्यवाद.